तेव्हा मी माझं अख्खं चेकबुक सही केली, साईन केलं सगळं, प्रत्येक चेक, आणि त्यानं दिला. म्हटलं हे घ्या, काही कुठे जायचे आणि कुठे काय करायचे नाही, जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही रेल्वे पैसे काढत चला. पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, असा कुठला प्रश्न आहे तुम्हाला आजपर्यंत कोणीच विचारला नाही आणि तुम्हाला वाटते की तो विचारायला पाहिजे? काय आहे, मी आतापर्यंत जे करतोय ना, मी माझ्या ह्याने करतो. मला काय कॅरेक्टर बद्दल वाटतं, पण हे कॅरेक्टर बद्दल लोक म्हणतात छान आहे, पण हे छान करण्यासाठी तू काय केलंस, काय करावं लागलं तुला, याची चौकशी कोणीच करत नाही हो. कुठलाच नट करत नाही. मोठी मोठी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. एखादा रोल जर चांगला होतोय, कोणाचा माझा सोडा कोणाचाही होतोय, तर तो का रोल होतोय याचं विश्लेषण करायला पाहिजे की नाही कोणी, पण नाही करत कोणी. मोठी दुःखाची गोष्ट आहे ही. आणि त्यामुळे काय होते, स्टिरिओटाईप होते सगळीकडे. मागच्या पिक्चर मध्ये केलं तेच या पिक्चर मध्ये, तेच पुढच्या पिक्चर मध्ये, असं होते. मला असं वाटतं की तोचपणा टाळण्यासाठी तुम्ही स्वतः खूप एफर्ट्स घेतले. पण मला सांगा की तुमच्या कडे निवेदिता मॅम आणि तुमचं जे एक नातं आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि आता त्या सुद्धा आल्या आहेत पडद्यावरती. त्यांची सिरियल खूप लोक अप्रिशिएट करतात. तुम्ही ती बघतात का रोज? हो, मी बघतो. मी म्हणजे जेव्हा मी घरात असेल तेव्हा मी बघतो. पण घरात असण्याचे हे फार कमी असतात, कारण कुठे माझे शोज बीज असतात. त्यामुळे मला कंटिन्यू टाइम असा येतो 8:30 वाजताचा, त्यामुळे तो बघायला मिळतो. पण घरात असेल तेव्हा मी निश्चित बघतो. कारण एक वेगळी सिरियल म्हणून, तिने एक बऱ्यापैकी छानपैकी काम केलंय म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी आल्यावर मला विचारून नाही तू पाहिलीस का, हे नको, त्या विषयावर बघितलेली बरी. तुम्हाला जर बबड्यासारखा मुलगा वागला असता तुमचा, तर म्हणजे मॅमच्या सिरियल मधला जो मुलगा आहे तसा वागला असता तर? शक्यच नाही. असे कॅरेक्टर फक्त सिनेमा किंवा सिरियल मध्येच होऊ शकतात, प्रत्यक्षात कधीच होत नाही तसे. कुठलाही मुलगा वडिलांच्या विरोधात असेल, आईच्या विरोधात कधीच नसतो. आई आणि मुलगा हे नेहमी यांचं बॉन्डिंग आहे. बाप आणि मुलगी असंही बॉन्डिंग असतं. त्यामुळे आईच्या विरोधात मुलगा जाणं शक्यच नाही. काही तो कुरकुरेल, एवढा नाही जाणार. पण मला सांगा सर की आईचा विषय तुम्ही काढलाय, तुमच्या आईला तुमचा कुठला चित्रपट विशेष आवडला होता? काय तुम्हाला सांगू आता, त्या बाबतीत थोडासा मी म्हणजे लगीच आहे. कारण का, जेव्हा मी काम करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी टॉपला आलो तेव्हा त्यांचं वय झालं होतं फार. त्यामुळे मी त्यांना कुठेही असं म्हणजे पिक्चरला घेऊन जाऊ शकलो नाही, कारण मी इकडे असायचो कमी, मी जास्तीत जास्त कोल्हापूरला, त्यामुळे घेऊन जाऊ शकलो नाही. ती माझी मोठी खंत आहे. त्यामुळे आईला मी काम करतोय आणि मी अशोक याच्या पलीकडे दुसरं काहीच नव्हतं. तेव्हा मी सिनेमातल्या रोल बद्दल काय बोलू. आईला कधी म्हणजे सिनेमा मिळाल्यानंतर त्याचा येणाऱ्याच्या मानधनामधनं साडी अशी काही गिफ्ट केली, ती आठवण ती सांगाल? नाही, काय मुळामध्ये मी कुणालाही काही देण्याच्या बाबतीत फार वेळ आहे. याचं कारण ते मला जमत नाही. मला ती खरेदी जमत नाही. मला ते काय आहे चीज बरोबर आहे का चांगली हेही काही कळत नाही. ते मी नेहमी ते दुसऱ्यावर ढकलत असतो. आता निवेदिताला सुद्धा मी म्हटलं पहिले लग्न, हे बघ तुला काय घ्यायचं ते तू घ्या, ते किती पडतं ते मला फक्त सांग, पण मला जाऊन आण म्हटलं तर मी येणार नाही. तसं आईला कधी मी काही दिलंच नाही. पण मी जे काय करतो मी सगळं मी वडिलांना देऊन टाकायचो. तुम्ही काहीही करा. म्हणजे इथपर्यंत की मी चाललो होतो, मी बाहेर कोल्हापूरला होतो आणि कोल्हापूरला मी बरेच दिवस असणार होतो. तेव्हा मी माझं अख्खं चेकबुक सही केली, साईन केलं सगळं, प्रत्येक चेक, आणि त्यानं दिला. म्हटलं हे घ्या, काही कुठे जायचे आणि कुठे काय करायचे नाही, जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही रेल्वे पैसे काढत चला. म्हणजे तुम्ही करा, मी नाही. माझ्या आई वडिलांनी कधी माझ्याकडे अपेक्षाच केली नाही कुठल्या व्यवहार. तुम्ही कधी पडलाच नाही त्या व्यवहारामध्ये? नाही, कधीच नाही. कधी म्हणजे त्यांनी कधी अपेक्षाच केली नाही माझ्याकडून की अरे तुझं काय बाबा. मी नाटकाचे पैसे माझ्या वडिलांनी मला एका शब्दात नाही विचारलं तू काय कमवतोस, कुठे काय करतोस आणि काय, कधी नाही विचारलं, एका शब्दात नाही. आईचा तर प्रश्नच नाही. आई म्हणजे आमची रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.